Good morning, friends. Myself Dude sir from Mechanical Engineering Department. Today we are study about the third year subject named as the internal combustion engine. Now in last lecture we are study about the variable wall timing diagram and arrangement of cylinder. Now in this topic we are studying last lecture. Now today we are discuss about the two topic named as a what is the supercharger and what is the turbocharger. Now in this lecture we are study about the introduction about the supercharger and turbocharger. तर आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं की व्हेरिएबल वॉल टायमिंग डायग्राम वॉल कशाने ऑपरेट होतात बाय युझिंग द कॅमन फॉलोअर मेकॅनिझम. कॅमन फॉलोअर मेकॅनिझमचं यूज करून आपण काय करतो वॉल ओपनिंग अँड क्लोजिंग करतो. तर ते आपण मागच्या लेक्चरला शिकलो होतो. त्याचबरोबर आपण काय शिकलो होतो तर अरेंजमेंट ऑफ द सिलेंडरची अरेंजमेंट मग 4 सिलेंडर असतील किंवा 6 सिलेंडर असतील मग त्याची अरेंजमेंट कशी केली जाते, कशा प्रकारे त्याची अरेंजमेंट असते, तर हे आपण काय केलं तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं. त्याचबरोबर वॉल कसे माउंट केले जातात, मग ओव्हरहेड वॉल माउंट केले जातात, एल हेड वॉल माउंट केले जातात, एच हेड वॉल माउंट केले जातात. तर हे आपण काय केलं तर लास्ट लेक्चरला बघितलं होतं. नाऊ टुडे वी आर स्टडी अबाउट द what is the supercharger and what is the turbocharger. In this topic we are studying in this lecture. Now firstly we are study what is the supercharger. Now supercharger and turbocharger. मग supercharger and turbocharger हे आयसी इंजिनमध्ये काय भूमिका बजावतात, त्याचा फायदा काय आहे, सुपरचार्जर म्हणजे काय आणि टर्बोचार्जर म्हणजे काय, तर हे आपल्याला काय करायचं या लेक्चरमध्ये जाणून घ्यायचं आहे. The first one as a supercharger. Super and turbocharger both are the air compressor. It is used for the forced indication of air in internal combustion engine. मग सुपरचार्जर म्हणजे काय, सुपर अँड टर्बोचार्जर हे काय आहेत तर बोथ आर द सेम ऑफ द एअर कॉम्प्रेसर. ते काय करायचं काम करतात, एअर कॉम्प्रेसरला सपोर्ट करायचं काम करतात. इट इज यूज फॉर द फोर्स्ड इंडक्शन ऑफ एअर इन इंटरनल कम्बुशन इंजिन. द हायर कन्झर्वेशन ऑफ ऑक्सिजन प्रोव्हाइडेड बाय सुपरचार्जर. मग सुपरचार्जरचं फंक्शनिंग काय आहे तर ते काय करायचं काम करतं, एक प्रकारे हायर कॉन्झर्वेशन, एक प्रकारचं हायरली एअर काय करायचं काम करतं, तुमच्या इंटरनल कम्बुशन इंजिनच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये पाठवायचं काम करतं. तर हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत. पण सुपरचार्जरचं फंक्शनिंग काय आहे आणि टर्बोचार्जरचं फंक्शनिंग काय आहे हे आपण काय करतो आहोत तर सध्या जाणून घेत आहोत. द हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन provided by the supercharger and turbocharger match with large amount of fuel provided by fuel injector, thus boosting the power of engine. तुमच्या इंजिनचं पॉवर वाढवण्यासाठी जे एअर फ्युएल मिक्सचर आपण काय करतोय इंटेक मॅनिफोल्डमध्ये पाठवतोय, त्याचबरोबर जे फ्युएलला बर्न करण्यासाठी काय लागतंय आपल्याला ऑक्सिजनची गरज लागते. ऑक्सिजन म्हणजे काय तर एअर एक प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन प्रोव्हाइडेड काय करायचं काम करतं, एक कॉन्सन्ट्रेटिंग ऑक्सिजन लार्ज अमाऊंटमध्ये काय करायचं काम करतं सुपरचार्जर, तुमच्या इंजिनला काय करायचं काम करतं प्रोव्हाइड करायचं काम करतं, जेणेकरून तुमचं परफेक्ट और कम्प्लीट कंबुशन तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये घडून आणण्यासाठी काय केलं जातं, हे सुपरचार्जर काय केलं जातं वापरले जाते. हे काय आहे तर त्याचं एक प्रकारे फंक्शन आहे. अँड टर्बोचार्जर मॅच विथ लार्ज अमाऊंट ऑफ फ्युएल प्रोव्हाइडेड बाय फ्युएल इंजेक्टर, दस बुस्टिंग द पॉवर ऑफ इंजिन. आणि टर्बोचार्जर काय करायचं काम करते तर तुमच्या इंजिनचं पॉवर काय करायचं काम करते, बुस्टिंग करायचं काम करते बाय युझिंग द एक्झॉस्ट गॅसेस. एक्झॉस्ट गॅसेसमधून काय केलं जातं आहे, ऑक्सिजन काय केलं जातो आहे सेपरेट केला जातो आहे आणि तो तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय केलं जातो आहे परत पाठवलं जातो आहे की नाही. त्याचं रिसर्क्युलेशन केलं जातं आहे तुमच्या टर्बोचार्जरमध्ये आणि ते काय करायचं काम करते तुमच्या बाय फ्युएल इंजेक्टरला थ्रू, दस बुस्टिंग द पॉवर ऑफ इंजिन. फ्युएल इंजेक्टर थ्रू बुस्टिंग करायचं काम करते आणि तुमच्या इंजिनचा जो पॉवर जो आहे ते काय करायचं काम करतोय वाढवायचं काम करतंय. तर हे कोण करतंय तर तुमचा टर्बोचार्जर करतोय. आय होप तुम्हाला सुपरचार्जर आणि टर्बोचार्जरचं फंक्शनिंग कळलं असेल. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सुपर अँड टर्बोचार्जर इज सेम बट द पॉवर सोर्स इज डिफरंट फॉर बोथ. मग वर्किंग प्रिन्सिपल जे आहे तुमच्या सुपरचार्जर आणि टर्बोचार्जरचं इज सेम, ते काय आहे तर सेम आहे, पण
पॉवर सोर्सेस जे त्याच्यामध्ये यूज केले जातात दोन्हीमध्ये, तर ते कसे असतात तर डिफरंट आहेत, आहे की नाही. द सुपरचार्जर टेक इन पॉवर फ्रॉम क्रँकशाफ्ट. मग सुपरचार्जर जे आहे ती पॉवर कशापासून घ्यायचं काम करतो, तर तुमच्या क्रँकशाफ्टपासून पॉवर घ्यायचं काम करतोय. त्याचप्रमाणे टर्बोचार्जर जो आहे विल ड्रॉप पॉवर फ्रॉम एक्झॉस्ट गॅसेस. मग हा जो टर्बोचार्जर जो आहे हा कशापासून पॉवर घ्यायचं काम करतोय, तर तुमच्या एक्झॉस्ट गॅसेस जे इनटेक मॅनिफोल्डमधून ज्यावेळेस एक्सपान्शन स्ट्रोक तुमचा कंप्लीट होतोय त्यातून प्रोड्यूस होणं जे जे गॅसेस जे आहे ते तुमच्या एक्झॉस्ट पोर्ट थ्रू सायलेन्सर थ्रू बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये सोडले जातात. पण त्या अगोदर हा टर्बोचार्जर काय करायचं काम करतो, एक प्रकारची पॉवर सोर्सेस वाईल टर्बोचार्जर विल ड्रॉप पॉवर फ्रॉम एक्झॉस्ट गॅसेस. त्या गॅसेसमधली पॉवर जी आहे ती घेऊन परत तुमच्या इनटेक मॅनिफोल्डमध्ये काय करायचं काम करतोय, पाठवायचं काम करतोय, जेणेकरून तुमच्या इंजिनचं बुस्टिंग जे आहे ते कसं होतंय, चांगल्या प्रमाणे होतंय आणि इंजिन ला काय भेटतं, एक प्रकारच्या चांगल्या प्रकारे पॉवर दिली जाते. हे काय आहे तर सुपरचार्जर आणि टर्बोचार्जरचं फंक्शनिंग आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत तर व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस अबाउट द सुपरचार्जर. मग सुपरचार्जर वापरण्यामागचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर तुम्ही बघा, तर ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय बघा की तुम्हाला एक आय सी इंजिनची डायग्राम दिलेली दिसते आणि क्रँकशाफ्ट थ्रू पॉवर कशाला दिलेली, तुमच्या सुपरचार्जरला दिलेली. मग सुपरचार्जर म्हणजे काय, तर एक प्रकारचा ब्लोअर. आपण जे ब्लोअर यूज करतो नाही का, तो ब्लोअर काय केलेला आहे, अटॅच केलेला आहे आणि त्याच्यावरून बेल्ट वाउंड करून काय केलेलं आहे, क्रँकशाफ्टवरून काय केलेलं आहे, तो वाउंड केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की इनटेक मॅनिफोल्ड की इंटरनल कंबशन इंजिनला काय केलेलं आहे, सुपरचार्जर अटॅच केलेला आहे. तो काय करायचं काम करतोय, तर जी एअर जी आहे ती सक करून ती चांगल्या प्रमाणे ऑक्सिजन जो आहे तो काय करायचं काम करतोय, तुमच्या इनटेक मॅनिफोल्डमध्ये पाठवायचं काम करतोय, जेणेकरून तुमचं कम्प्लीट कंबुशन तिथं घडून आणलं जातं तुमच्या इनटेक मॅनिफोल्डमध्ये. तुमच्या कंबुशन चेंबरमध्ये कम्प्लीट कंबुशन घडून आणलं जातं. इनकम्प्लीट कंबुशन झालं तर त्याच्यामध्ये काय होतंय, तर नॉकिंग होते. मग नॉकिंग झाल्यामुळे तुमचा इंजिनचा परफॉर्मन्स जो आहे, इंजिनची इफिशियन्सी जी आहे ती काय होते, कमी होते. मग ते अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं, तर हे सुपरचार्जर यूज केलं जातं. इथं काय दिलेलं आहे ह्या डायग्राममध्ये तुम्हाला, 2 स्ट्रोक इंजिन विथ सुपरचार्जर. हे काय आहे तर 2 स्ट्रोक इंजिन आहे आणि सुपरचार्जर त्याला काय केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे की नाही. तर मग व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस अबाउट द सुपरचार्जर. मग सुपरचार्जर वापरण्यामागचे काय ॲडव्हान्टेजेस आहे, इन्क्रीज द पॉवर आउटपुट ऑफ द इंजिन. ते काय करायचं काम करत आहे, तुमच्या इंजिनचा पॉवर जो आहे तो त्याचं आउटपुट जे आहे ते वाढवण्यासाठी काय करायचं काम करतंय, ही महत्त्वाची भूमिका बजावायचं काम करतंय. कोण, तर तुमचा सुपरचार्जर. सेकंड वन ॲज अ इन्क्रीज द टॉर्क प्रोड्यूस्ड. जो इंजिनमधून जो प्रोड्यूस होणारा जो टॉर्क आहे त्याला इन्क्रीज करायचं काम करतोय तुमचा सुपरचार्जर. हे दोन ॲडव्हान्टेजेस तुमच्या लक्षात आले असतील. अँड थर्ड वन ॲज अन इफिशियन्सी वर्किंग सुपरचार्जर कॅन अचीव द सेम स्पीड इन 1/3 टाईम. अजून काय करायचं काम करतोय तुमचा सुपरचार्जर, अजून काय फायदे आहेत त्या सुपरचार्जरचे. अँड इफिशियन्सी वर्किंग सुपरचार्जर कॅन अचीव द सेम स्पीड. तुमच्या इंजिनचा जो स्पीड आहे त्याला सेम ठेवण्याचं काम इन 1/3 टाईम, आहे की नाही. 1/3 टाईमला ते तुमच्या इंजिनचा स्पीड जो आहे तो सेम ठेवण्याचं काम काय कोण करत आहे, तुमचा हा सुपरचार्जर करत असतो, आहे की नाही. फोर्थ वन ॲज अ नेसेसरी इन एरोप्लेन ॲज दे हॅव लेस ऑक्सिजन ॲट हाय अल्टिट्यूड. हे कशासाठी यूज केलं जातं हा सुपरचार्जर, जास्त करून तुमची एरोप्लेन जे आहे त्याच्यामध्ये काय केला जातो, हा सुपरचार्जर गरजेचा असतो की जेणेकरून तो काय करायचं काम करतोय, तर हाय अल्टिट्यूडमध्ये ज्यावेळेस तुमचं एरोप्लेन काय करत असतो, ड्राईव्ह करत असतो, त्यावेळेस त्याला नाही का ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते कमी प्रमाणात भेटत असतं. मग त्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी प्रमाणात भेटत असतं, तर मग त्याला अजून चांगल्या प्रकारे ऑक्सिजन देण्यासाठी काय करायचं काम करतोय, दे हॅव लेस ऑक्सिजन ॲट हाय स्पीड ऑफ अल्टिट्यूड. तर एरोप्लेनमध्ये काय केलं जातं, हे सुपरचार्जर काय केलं जातं तर यूज केलं जातं. त्याच्यानंतर रिड्यूस पोल्युशन. फिफ्थ वन ॲज अ रिड्यूस द पोल्युशन. बाय युझिंग द सुपरचार्जर यू कॅन रिड्यूस द पोल्युशन. म्हणजे जे पोल्युशन होतंय, जे पोल्युशन कंट्रोलिंग करायचं काम कोण करतंय, हा सुपरचार्जर करतोय. मग ते कसं, तर एक प्रकारे त्याच्यामध्ये काय घडून आणलं जातं, एक प्रकारे त्याच्यामध्ये तर
ज्यावेळेस नाही का तुमचा ऑक्सिजन जो आहे तो तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये प्रॉपरली प्रोव्हाइड केला जातो आहे, त्यामुळे काय होतं आहे तुमचं जे फ्युएल जे आहे ते प्रॉपरली काय होतं आहे बर्न होतं आहे, त्याच्यामध्ये कंप्लीट कंबुशन घडून आणलं जातं आहे. मग कंप्लीट कंबुशन त्याच्यामध्ये घडल्यानंतर त्याच्यामधून जे प्रोड्यूस होणारे जे गॅसेस जे आहेत ते काय करतात, कमी प्रमाणात पोल्युशन करायचं काम करतात आणि ते ॲटमॉस्फिअरमध्ये ज्यावेळेस सोडले जातात ते कमी प्रमाणात पोल्युटेड असतात ते. त्यामुळे ते काय करायचं काम करतं, एक प्रकारचं रिड्यूस द पोल्युशनला रिड्यूस करायचं काम करतोय तुमचा सुपरचार्जर. दिस इज द ॲडव्हान्टेजेस अबाउट द सुपरचार्जर. हे 5 ॲडव्हान्टेजेस तुम्हाला समजले असतील. त्याच्यानंतरून फ्युएल प्लस मोर एअर जे इंटेक मॅनिफोल्डमध्ये तुमच्या इंटरनल कंबुशन इंजिन जे आहे त्या इंटरनल कंबुशन इंजिनमध्ये जे फ्युएल जे आहे त्या फ्युएलला जर एअरचा सप्लाय जर चांगल्या प्रमाणात दिला गेला तर त्याच्यामुळे काय होतं आहे, मॅक्झिमम कंबुशन म्हणजे कंप्लीट कंबुशन तिथं घडून आणलं जातं आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे, ग्रेटर हॉर्स पॉवर म्हणजे ते तुमच्या इंजिनची इफिशियन्सी जी आहे ती काय केली जाते, जास्त प्रमाणात तुम्हाला आउटपुट भेटलं जातं. तुमच्या इंजिनची इफिशियन्सी तिथं काय केली जाते, वाढल्या जाते. फ्युएल प्लस मोर एअर इज इक्वल टू मॅक्झिमम कंबुशन इज इक्वल टू ग्रेटर हॉर्स पॉवर. दिस इज द फॉर्म्युला अबाउट द सुपरचार्जर, आहे की नाही. फ्युएलमध्ये जर चांगल्या प्रमाणे तुमची एअर काय केली जाते, तुमची तिथं तुमची एअर त्याच्यामध्ये काय केली जाते, चांगल्या प्रमाणात मिक्सअप केली जाते बाय युझिंग द सुपरचार्जर. त्याच्यामुळे काय होतं आहे, मॅक्झिमम कंबुशन घडून आणलं जातं आहे, कम्प्लिटली कंबुशन तिथं घडून आणलं जातं आहे. मग कम्प्लिटली कंबुशन झाल्यामुळे तिथं काय होते, तुमच्या इंजिनची इफिशियन्सी जी आहे ती काय केली जाते, जास्त प्रमाणात वाढल्या जाते, आहे की नाही. हा एक सुपरचार्जरचा फायदा आहे. आय होप तुम्हाला सुपरचार्जर म्हणजे काय हे कळलं असेल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तर टाईप्स ऑफ सुपरचार्जर. मग सुपरचार्जर जे आहे ते कोणकोणत्या टाईप्सचे आहेत, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे टाईप्सचे सुपरचार्जर आहेत. तर फर्स्ट वन ॲज अ रूट टाईप्स ऑफ सुपरचार्जर. इथं तुम्हाला डायग्राम दिलं, इथं तुम्हाला 3D डायग्राम दाखवलेली आहे बघा, टाईप्स ऑफ सुपरचार्जर. मग रूट टाईप ऑफ सुपरचार्जर, ट्विन स्क्रू टाईप्स ऑफ सुपरचार्जर अँड सेंट्रीफ्युगल सुपरचार्जर. बेसिकली इन इंटरनल कंबुशन इंजिन सेंट्रीफ्युगल टाईप्स ऑफ सुपरचार्जर आर मोस्टली यूज, आहे का नाही. तुम्ही ब्लोअर बघितला असेल तर ब्लोअरमध्ये जे ऑपरेटिंग केलं जातं तर त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रीफ्युगल टाईप्स ऑफ सुपरचार्जर म्हणत असतो. अशा प्रकारचे 3 टाईप्स ऑफ सुपरचार्जर काय केले जातात, यूज केले जातात. त्यानंतरून आपण बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक नेम ॲज अ टर्बोचार्जर. मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं की टर्बोचार्जर म्हणजे काय, त्याचं फंक्शनिंग काय आहे, ते काय करायचं काम करतं, एक्झॉस्ट गॅसेसमधले जे ऑक्सिजन जे आहे ते काय करायचं काम करतं, घेऊन त्याला काय करायचं काम करतं, एक प्रकारे तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय करायचं काम करतं, पाठवायचं काम करतं, जेणेकरून तुमचं कम्प्लिटली कंबुशन तिथं घडून आणलं जातं, आहे की नाही. टर्बोचार्जर अँड सुपरचार्जर इज द सेम, वर्किंग प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन इज द सेम, बट पॉवर सोर्सेस इज डिफरंट, आहे की नाही. मी पहिल्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्या जे पॉवर सोर्सेस जे आहे त्याचे ते कसे आहेत तर डिफरंट आहेत, पण वर्किंग प्रिन्सिपल ते काय काय करायचं काम करतं तर सेम आहे, की जेणेकरून ते काय करायचं काम करतं तुमचं, ते एक प्रकारे तुमच्या इंजिनची इफिशियन्सी वाढवण्यासाठी काय करायचं काम करते, महत्त्वाची भूमिका बजावायचं काम करतं आहे. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत तर टर्बोचार्जर. मग टर्बोचार्जर आता हे बघा, तुम्हाला याच्यामध्ये दिसते आहे डायग्राम की टर्बोचार्जर म्हणजे काय, आहे का नाही. कॉम्प्रेसर सेक्शन, त्याच्यानंतर टर्बाईन सेक्शन, त्याच्यानंतर बघा कॉम्प्रेसर ॲम्बियंट एअर इनलेट, कॉम्प्रेसर व्हील, टर्बाईन एक्झॉस्ट गॅस इनलेट आणि टर्बाईन व्हील आणि टर्बाईन एक्झॉस्ट गॅस आउटलेट, टर्बाईन हाऊसिंग, कॉम्प्रेसर एअर डिस्चार्ज, कॉम्प्रेसर हाऊसिंग. म्हणजे हे काय करायचं काम करतं, एक प्रकारची जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे तुमचे एक्झॉस्ट मॅनिफोल्ड थ्रू ते काय केले जात आहेत, तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये सोडले जात आहेत. तर ते गॅसेस जे आहे ते काय करायचं काम करतं, त्याच्यावर रिसायकलिंग करून त्याच्यामधले जो ऑक्सिजनचा पार्ट जो आहे तो काय करायचं काम करतो, सेपरेट करून तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय करायचं काम करतोय, पाठवायचं काम करतोय, आहे की नाही. तो कशाला दिला जातोय, तुमच्या फ्युएल इंजेक्टर थ्रू ते काय केलं जातं आहे, आतमध्ये पाठवलं जातं. त्याला त्याचं जे फंक्शनिंग आहे त्याला आपण काय म्हणतो तर टर्बोचार्जर म्हणतोय. टर्बोचार्जर कन्सिस्ट ऑफ अ टर्बाईन अँड कॉम्प्रेसर ऑन अ शेअर्ड शाफ्ट. तर टर्बोचार्जर कन्सिस्ट ऑफ द टर्बाईन अँड कॉम्प्रेसर ऑन अ शेअर्ड शाफ्ट. एकाच शाफ्टला काय केलेलं असतं, हा टर्बोचार्जर काय केलेला असतो,
फिट केलेला असतो त्याला काय केलेलं असतो, टर्बाईन अँड कॉम्प्रेसर ऑन अ शेअर्ड शाफ्ट. एकाच शाफ्टला तुमचा टर्बाईन आणि तुमचा कॉम्प्रेसर काय केलेला आहे, फिट केलेला आहे. द टर्बाईन कन्वर्ट द एक्झॉस्ट गॅसेस प्रेशर इन टू द रोटेशनल फोर्स विच इज यूज फॉर द ड्राईव्ह ऑफ कॉम्प्रेसर. तुमच्या कॉम्प्रेसरची जी ड्राईव्ह जी आहे द टर्बाईन कन्वर्ट द एक्झॉस्ट गॅसेस. हा जो टर्बाईन जो आहे तो काय करायचं काम करतोय, कन्वर्ट द एक्झॉस्ट गॅसेसला कन्वर्ट करून त्याचं एक्झॉस्ट गॅसेस प्रेशर इन टू द रोटेशनल फोर्स. त्याचं प्रेशर जे आहे त्याला काय करायचं काम करतोय, कन्वर्ट द एक्झॉस्ट गॅसेस प्रेशर इन टू द रोटेशनल फोर्स. रोटेशनल फोर्स थ्रू तुमचं एक्झॉस्ट गॅसेसला काय करायचं काम करतोय, कन्वर्ट करायचं काम करतोय. आणि विच इज यूज फॉर द ड्राईव्ह फॉर कॉम्प्रेसर. आणि तो काय करायचं काम करतोय, ते गॅसेसचा यूज करून तो काय करायचं काम करतोय, तुमच्या कॉम्प्रेसरला काय करायचं काम करतोय, ड्राईव्ह करायचं काम करतोय. म्हणजे जेणेकरून जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे त्याचा जो फोर्स जो आहे त्या फोर्सला काय करायचं काम करतोय, एक प्रकारचं गॅसेस प्रेशर जे आहे त्याला रोटेशनल फोर्स थ्रू ते टर्बाईन तुमचं त्याला काय करायचं काम करतंय, कन्वर्ट करायचं काम करतंय. म्हणजे द टर्बाईन कन्वर्ट द एक्झॉस्ट गॅसेस प्रेशर इन टू द रोटेशनल फोर्स. म्हणजे जे गॅसेस जे येत आहेत तुमच्या एक्झॉस्टमधून त्याला काय करायचं, त्याच्या थ्रू काय केलं जातोय, हा टर्बाईन तुमचा फिरवला जातोय आणि ते गॅसेसचं प्रेशर कन्वर्ट करून त्याला तुमचा कॉम्प्रेसर जो आहे तो काय केला जातोय, फिरवला जातोय. विच इज यूज फॉर द ड्राईव्ह ऑफ द कॉम्प्रेसर. आहे की नाही, ते गॅसेसचा फोर्सचा यूज करून ते काय केलं जातं आहे, तुमचा कॉम्प्रेसर जो आहे तो काय करायचं काम केलं जातं आहे, ड्राईव्ह केलं जातं आहे. हे तो कॉम्प्रेसर पंप द एअर इन टू द इंटेक मॅनिफोल्ड. आणि कॉम्प्रेसर जो आहे तुमचा तो काय करायचं काम करतोय, पंप करून तुमच्या एअरला काय करायचं काम करतो, इंटेक मॅनिफोल्डमध्ये पाठवायचं काम करतो. इन्क्रीज द प्रेशर रिझल्टिंग ग्रेटर अमाऊंट ऑफ एअर एंटरिंग द सिलेंडर. मग त्याचा फायदा काय होतोय आपल्याला, तर एअर इन टू द इंटेक मॅनिफोल्ड ॲट द इन्क्रीज द प्रेशर रिझल्टिंग ग्रेटर अमाऊंट ऑफ एअर एंटर द सिलेंडर. त्याच्यामुळे काय होतं आहे, तुमचा कॉम्प्रेसर फिरतो आहे. कशामुळे, तुमचा टर्बाईनला काय केलं जातं आहे, तुमचे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे ते काय करतात, टर्बाईनला फिरवत आहेत. आहे का नाही. मग टर्बाईन ते गॅसेसचा जो प्रेशर जो आहे तो कंट्रोलिंग करून तुमचा टर्बाईन काय केलं जातो आहे, फिरवलं जातो आहे. पण टर्बाईनच्या ज्या शाफ्टलाच काय केलेलं आहे, तुमचा कॉम्प्रेसर व्हील कॉम्प्रेसर शाफ्ट काय केलेला आहे, अटॅच केलेला आहे. कशाला, कॉम्प्रेसरला. आणि तो कॉम्प्रेसर त्याच्यामुळे काय होतो आहे, फिरल्या जातो आहे. मग कॉम्प्रेसर फिरल्यामुळे तो काय करतो आहे, तुमच्या इंटेक मॅनिफोल्डला एअर काय करायचं काम करतो आहे, सप्लाय करायचं काम करतो आहे. हेन्स द कॉम्प्रेसर पंप इन द एअर इन टू द इंटेक मॅनिफोल्ड ॲट इन्क्रीज द प्रेशर. मग त्यामुळे काय होतं आहे, तुमचं प्रेशर जे आहे ते काय होतं आहे, इन्क्रीज केलं जातं आहे. रिझल्टिंग ग्रेटर अमाऊंट ऑफ एअर एंटरिंग द सिलेंडर. त्यामुळे काय होतं आहे, जास्त प्रमाणात ऑफ एअर जी आहे ती काय केली जाते, एंटरिंग द सिलेंडर. सिलेंडरमध्ये काय केली जाते, सोडली जाते. त्याच्यामुळे काय होतं आहे, तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय होतं आहे, कम्प्लिटली कंबुशन घडून आणलं जातं आहे. आणि कम्प्लिटली कंबुशन घडून आणल्यामुळे त्याच्यामध्ये नॉकिंग वगैरे कमी होते. त्यामुळे तुमची इंजिनची इफिशियन्सी जी आहे ती काय केली जाते, वाढली जाते. समजलं आहे तुम्हाला, की जेणेकरून सुपरचार्जर काय करायचं काम करतो आहे, तर बाय युझिंग द कॅम्पचा यूज करून क्रँकशाफ्टचा यूज करून काय करतो आहे, तर तुम्हाला एअर सप्लाय करायचं काम करतो आहे तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये. त्याचप्रमाणे सुपरचार्जर जो आपलं टर्बोचार्जर जो आहे तो काय करतो आहे, तुमच्या टर्बाईन जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे त्याच्या थ्रू काय केलं जातं, प्रेशर कंट्रोलिंग करून तुमचा टर्बाईन फिरवला जातो आहे. आणि टर्बाईन फिरल्यामुळे तुमचा कॉम्प्रेसरही फिरला जातो आहे. आणि कॉम्प्रेसर काय करायचं काम करतो, तुमच्या इंटेक मॅनिफोल्डला काय करायचं काम करतो, एक प्रकारे एअर सप्लाय करायचं काम करतो आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन द सुपरचार्जर अँड टर्बोचार्जर. वर्किंग प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन इज द सेम. वर्किंग प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन इज सेम, बट इनपुट पॉवर सोर्सेस आर डिफरंट. म्हणजे ते ज्या ज्या गोष्टीकडून पॉवर घेतलं जातं आहे तर ते सोर्सेस जे आहेत ते कसे आहेत, तर डिफरंट आहेत. की जो सुपरचार्जर जो आहे तो काय करतो आहे, क्रँकशाफ्ट थ्रू काय करतो आहे, तुमचा एअर क्रँकशाफ्ट थ्रू काय केलं जातं आहे, तुमचा कॉम्प्रेसर फिरवला जातो आहे. आणि त्यामुळे काय होतं आहे, तुमच्या इंटेक मॅनिफोल्डला तो काय करायचं काम करतो आहे, एक प्रकारे तर एअर सप्लाय करायचं काम करतो आहे. जेणेकरून तुमच्या इंटरनल कंबुशन इंजिनमध्ये कम्प्लिटली कंबुशन घडून आणलं जातं आहे त्यामुळे. आणि
टर्बो चार्जर काय करायचं काम करतोय, तुमचे जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे त्याच्या थ्रू तुमचं टर्बाईन फिरवलं जातं आहे. आणि टर्बाईन आणि क्रँकशाफ्ट या दोन्हीचा शाफ्ट काय आहे तर सेम आहे. आणि तो काय करायचं काम करतोय तर तुमच्या ह्याला कशाला कॉम्प्रेसरला परत फिरवतोय. एका शाफ्टनी तुमचा टर्बाईन फिरल्यामुळे तो काय करतोय, गॅसेस थ्रू तुमचा टर्बाईन फिरला जातोय. आणि टर्बाईन फिरल्यामुळे तुमचा कॉम्प्रेसर फिरतोय. आणि कॉम्प्रेसर फिरल्यामुळे तो काय करतोय, कॉम्प्रेसर तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये एअर काय करायचं काम करतोय, सप्लाय करायचं काम करतोय. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, कम्प्लिटली कंबुशन घडून आणलं जातं. आणि कम्प्लिटली कंबुशन घडून आणल्यामुळे तुमच्या इंजिनची इफिशियन्सी जी आहे, इंजिनचा आउटपुट पॉवर जो आहे तो काय केला जातोय, वाढल्या जातोय. अशा प्रकारे तर तुमचं सुपर चार्जर आणि टर्बो चार्जर वर्किंग करत असतं. आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल की सुपर चार्जर म्हणजे काय आणि टर्बो चार्जर म्हणजे काय. ओके, आय होप की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल की सुपर चार्जर आणि टर्बो चार्जर याच्यामधला डिफरन्स काय आहे. ओके ओके, थँक्यू.